आपण कधी विचार केलाय का की भारतीय संविधानात असं कोणतं एक वचन आहे जे आपल्या सगळ्यांच्या संरक्षणाचा मूळ पाया आहे? बरं, आज आपण नेमकं तेच शोधणार आहोत. चला तर संविधानाच्या पानांमधून एका खास प्रवासाला सुरुवात करूया. तर आपला हा शोध सुरू होतो या एका ग्रंथापासून. आपलं भारताचं संविधान हे फक्त कायद्याचं पुस्तक नाही आहे, तर भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांचा आणि स्वातंत्र्याचा हाच एकमेव आणि अंतिम स्रोत आहे, आपला खरा आधारस्तंभ. म्हणजे बघा, हे संविधान फक्त देश कसा चालेल हेच ठरवत नाही, तर ते आपल्या प्रत्येकासाठी एका संरक्षक कवचासारखं काम करतं. हे एक असं मार्गदर्शक पत्रक आहे जे आपल्या देशाची मूल्य आणि रचना स्पष्ट करतं आणि आपल्याला एक योग्य दिशा दाखवतं. चला तर मग या महत्त्वाच्या दस्तऐवजात आपण जरा अजून आत डोकावून पाहूया आणि त्या मूळ तत्वाचा शोध घेऊया जे आपल्या सगळ्यांना सुरक्षित ठेवतं. आपण आता एका मोठ्या चित्रावरून एका अत्यंत महत्त्वाच्या भागावर आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. हा शोध आपल्याला थेट घेऊन जातो संविधानाच्या भाग 3 मध्ये. या भागाला मूलभूत हक्क असं म्हणतात आणि याचं महत्त्व इतकं आहे की याला संविधानाचा आत्मा असंही म्हटलं जातं, कारण इथेच नागरिकांना दिलेली सर्वात महत्त्वाची आश्वासनं आहेत. आता या भाग 3 मध्ये आपल्याला वेगवेगळ्या हक्कांची एक मोठी यादीच दिसते. समानतेचा हक्क आहे, शोषणाविरुद्धचा हक्क आहे, धर्मस्वातंत्र्याचा हक्क आहे. हे सगळेच खूप महत्त्वाचे आहेत, यात शंकाच नाही. पण आपलं लक्ष आहे स्वातंत्र्याच्या हक्कावर, कारण त्याच्या आत एक अधिक मूलभूत संरक्षण लपलेलं आहे. तर आपण स्वातंत्र्याच्या हक्काच्या अगदी गाभ्यापर्यंत, म्हणजे त्याच्या केंद्रस्थानी पोचतोय. इतक्या सगळ्या स्वातंत्र्यांमध्ये ते सर्वात आवश्यक, सर्वात मूलभूत संरक्षण नेमकं कोणतं आहे पाहूया. आपल्याला माहिती आहे, भाषण स्वातंत्र्य आहे, एकत्र येण्याचं स्वातंत्र्य आहे, हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. पण या सगळ्याच्याही पलीकडे या सगळ्याचा पाया असलेलं सर्वात मौल्यवान काय असेल? आणि इथेच आपल्याला मिळतं आपलं उत्तर. अनुच्छेद 21, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. हेच आहे आपल्या संविधानाने दिलेलं सर्वात शक्तिशाली, सर्वात महत्त्वाचं वचन. ऐका, हे वचन काय म्हणतं? कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीनुसार असल्याखेरीज कोणतीही व्यक्ती तिच्या जीवितापासून किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित केली जाणार नाही. बघा, किती साधं सरळ वाक्य आहे, पण याची ताकद प्रचंड आहे. हे वचन साधं, शक्तिशाली आणि सार्वत्रिक आहे. आणि या वचनाची सगळ्यात खास गोष्ट काय आहे माहितीये? हा हक्क फक्त भारताच्या नागरिकांसाठी नाहीये, तर भारताच्या हद्दीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला याची हमी मिळते. पण थांबा, अनुच्छेद 21चं खरं सामर्थ्य समजून घेण्यासाठी आपल्याला हे पाहावं लागेल की संविधानात त्याला ठेवलंय कुठे, कारण त्याची जागाच त्याचं महत्त्व 100 पटीने वाढवते. बघा, अनुच्छेद 21 एकटा नाहीये. त्याच्या एका बाजूला आहे अनुच्छेद 20, जे तुम्हाला चुकीच्या खटल्यांपासून वाचवतं, आणि दुसऱ्या बाजूला आहे अनुच्छेद 22, जे तुम्हाला बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण देतं. आणि या दोन्हींच्या अगदी मधोमध एका मजबूत स्तंभासारखा उभा आहे अनुच्छेद 21, आपल्या जीवनाचा आणि स्वातंत्र्याचा रक्षक. आता या कलमात एक शब्द आहे, व्यक्तिगत स्वातंत्र्य. याचा अर्थ फक्त तुरुंगात नसणं एवढाच नाहीये. नाही, सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी याचा अर्थ इतका मोठा केलाय की त्यात खाजगीपणाचा हक्क म्हणजे राईट टू प्रायव्हसी सारख्या अनेक गोष्टी येतात, ज्यामुळे आपल्या खाजगी आयुष्यालाही संरक्षण मिळतं. सो मुद्दा हा आहे की हा जगण्याचा हक्क कोणीही सहजासहजी हिरावून घेऊ शकत नाही. याला फक्त एक आणि एकच अट आहे, आणि ती म्हणजे कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धत. याचा सरळ अर्थ असा की कोणतीही कारवाई मनमानी असू शकत नाही, तिला कायद्याच्या कठोर चौकटीचं पालन करावंच लागेल. शेवटी अनुच्छेद 21 फक्त जगण्याचा हक्क देत नाही, तर तो सन्मानाने जगण्याचा हक्क देतो. आणि इथेच एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की आपल्यासाठी सन्मानाने जगणं म्हणजे नेमकं काय? या एका प्रश्नातच या अनुच्छेदाची विशालता दडलेली आहे, ज्यावर आपण पुढेही बोलत राहू. तोपर्यंत विचार नक्की करा.